नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोणी, ताक आणि तूप आणि बेरी कसं बनवायचं। अगदी सोपी पद्धत आहे आणि कमीत कमी भांडे वापरणार आहोत आपण इथे। तर इथे आपण काय करायचं आहे ना की जी आपली साय असते ना मलाई, ती काढून घ्यायची एका बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये 2 चमचे असं दही टाकून याला रात्रभर मुरू द्यायचं छान। दुधावरची साय काढल्यानंतर नेहमी तो डब्बा ना डीप फ्रीज मध्ये ठेवायचा, म्हणजे काय ना आपली मलाई जी आहे ना ती कडू नाही होणार आणि आपण लॉंग टर्म साठी त्याला छान स्टोर करायचं आहे डीप फ्रीजर मध्ये। तर आता आपलं रात्रभर जे आपलं हे साय आणि दह्याचं मिश्रण आहे ना हे छान अगदी मुरलंय, मस्त झालंय, तुम्ही बघू शकता छान रवाळ झालंय। आता आपण एका मिक्सर जार घ्यायचा आहे, ज्यूसर मिक्सर जार जो असतो ना आपला मिक्सरचा तो घ्यायचा आहे आणि त्यात आपण हे लोणी टाकायचं। 2 बॅचेस मध्ये करणार आहोत आपण, म्हणजे काय आहे ना की आपल्याला जसं पाहिजे ना लोणी अगदी झटपट असं बनून तयार होणार आहे। तर 2 बॅचेस मी इथे करते आणि अगदी थंडगार चिल्ड वॉटर मी इथे वापरलंय। तर इथे हे थोडंसं पाणी आपण टाकून द्यायचंय आणि साधारण 1 ते 2 मिनिटं फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी स्लाइटली तुम्ही बघू शकता ताक आणि लोणी थोडं थोडं साइडला आताच व्हायला लागलेलं आहे। हळूहळू अजून आपण पुढची प्रोसेस करू ना त्यावेळेस अगदी सेपरेट होईल। पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे काय ना छोट्या छोट्या टिप्स साठी तुम्हाला भरपूर मदत होईल आणि लोणी मस्त बनेल, आपलं लोणी छान बनेल, ताक छान बनेल आणि तूप तर खूपच उत्तम बनेल। अगदी स्मेल येणार नाही इतकं सुंदर आपलं ताक बनणार आहे, घरचं फ्रेश ताक आता बनणार आहे। तर हे बघा इथे काय केलंय ना थंड पाणी मी अजून टाकून घेतलंय आणि अशा हाताच्या सहाय्याने आपण याला सेपरेट करणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी नावाला आपले 2च भांडे भरलेले आहेत, यातच आपण सगळं काही बनवणार आहोत। तर ज्यात आपण मुरायला ताक दही ठेवलं होतं, साय ठेवली होती ना, त्याच्यातनं आपण हे सगळं यात ओतलेलं आहे मिक्सरमध्ये। आता आपण परत त्यात हे ताक ओतून घेणार आहोत। बघा काय सुंदर घट्टसर ताक आपल्याला मिळतंय। घरचं ताक खूप चविष्ट असतं आणि फ्रेश असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यापासून तुम्हाला मसाला ताक वगैरे बनवू शकतात, अगदी छान लागतं। आता एक वेळ अजून आपण लोण्याला धुवून घेणार आहोत। तसं तर आपल्या लोण्याला अजिबात स्मेल येत नाही किंवा काही नाही, पण तरी पण एक वेळा स्वच्छ धुवून घ्यायचंय लोणी। बघून घ्या मस्त झालेलं आहे, अगदी छान पांढरं शुभ्र आपलं पांढरं लोणी तयार झालं। याला सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता आणि लोण्याचा वापर जिथेही आपल्याला लागतोय ना तुम्ही तुमच्या फॅमिलीला खायला नक्की द्या। आणि बघा आपलं ताकही खूप छान झालंय, अगदी चविष्ट झालंय। आता आपली ही जी तूप बनवण्याची प्रोसेस आहे ना ही बघण्यासाठी तुम्ही एकही क्लिप तुम्ही इथे स्किप करू नका, फॉरवर्ड करू नका, कारण काय आहे ना की काही छोटे छोटे टिप्स तुम्हाला खूप मदत होईल। तर इथे बघा आपण कमी गॅसवर हे लोण्याला बनवणार आहोत, म्हणजे ताकाला बनवणार आहोत। तर लोणी ठेवल्यानंतर कंटिन्युअस आपण असा ढवळत राहायचंय, म्हणजे काय ना खाली लागणार नाही। आता ह्या असं पांढरसर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याला गाळू शकता आरामात, पण काय ना आमच्या इथे थोडंसं असं गोल्डन आवडतं अशा प्रकारे आणि हे जास्त वेळ आपण स्टोअर करू शकतो, भरपूर महिन्यांसाठी आपण हे तूप स्टोअर करू शकतो। तर आता थोडंसं थंड झालेलं आहे आपलं तूप, मस्त झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे तूप खूप रवाळ होतं, खूप छान लागतं। तर आता तुपाला असं गाळून घेणार आहोत आणि गाळल्यानंतर आपण याला थोड्या वेळ थंड होऊ देऊ, नंतरच आपण याचं झाकण लावायचंय। मस्त रंग आलेला आहे आपल्या तुपाला, अगदी छान गोल्डन कलर आलेला आहे आणि ही बेरी जी ना ह्यातनं सुद्धा हलकं असं प्रेस करून आपण सगळं तूप काढून घेतलेलं आहे। मस्त झालेलं आहे तूप आणि खूप सुंदर वास येतोय तुपाला। अगदी आरामात तुम्ही याला भरपूर महिने याला स्टोअर करू शकता आणि खूप चविष्ट लागतं घरचं तूप। तर आता इथे ही जी बेरी आहे ना ह्यात आपण थोडीशी अशी गुळाची पावडर घालणार आहोत आणि यालाही कमी गॅसवर नावाला असं 1 ते 2 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत। अगदी छान बेरीची चॉकलेट लागते, अगदी चॉकलेट सारखीच चव लागते। तुमच्या मुलांना हे नक्की द्या, कारण हे खूपच रिच सोर्स आहे प्रोटीनचा, खूप हेल्दी आहे। तर हे खायला नक्की द्या आणि तुम्ही एन्जॉय करा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही अगदी हीच प्रोसेस वापरून तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट नक्की करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, टिल देन टेक केअर।